जागतिक पर्यावरण दिन, त्याचबरोबर शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या पुढाकारानं वालदेवी नदी स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत वालदेवी नदी परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केलं. देवळाली गाव शिवसेना शाखा यांच्या सहकार्यानं आयोजित या अभियानामध्ये नदीपात्र आणि परिसरातील कचरा हटवून स्वच्छता करण्यात आली. रोकडोबावाडी पूल ते देवळाली गाव दशक्रिया शेडपर्यंत नदीच्या बाजूचा आणि नदीतील कचरा काढण्यात आला. देवळाली गाव गंधमुक्ती हॉल यामागील परिसरामध्ये आणि विहितगाव दशक्रिया परिसराच्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. पर्यावरण संरक्षणासाठी सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपत असलेले सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठान आणि योगेश गाडेकर यांनी नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबविला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध संस्था, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी साधना एज्युकेशन नाशिक रोड, सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणीनगर, शिवसेना शाखा देवळाली गाव पदाधिकारी, लायन्स क्लब ऑफ देवळाली नाशिक रोड अध्यक्ष केदार धर्माधिकारी, रोटरी क्लब, सुप्रीम हॉस्पिटल डॉक्टर प्रशांत भुतडा, इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्षा डॉक्टर नम्रता मित्तल, डॉक्टर अमित मित्तल, शिखर संडे क्रिकेट क्लब, मनपा बांधकाम अधिकारी सुरेश पाटील, हेमंत भालेराव, मनपा आरोग्य विभाग अशोक साळवे, विजय जाधव, विजय मोरे, करण निकम, राहुल तसाबंड, सागर बारगळ, सुनील सकट, उद्यान विभाग वरपेसर, दत्ता महाले, हेमंत रौंदळ, ज्ञानेश्वर हगवणे, भारत निकम, मनपा मलेरिया विभाग कर्मचारी, केशव पुरजे, भारती ताजनपुरे, वैशाली दानी, डॉक्टर किशोर देवळालकर, कैलास मोरे, गोरख विवारे, संजय आंबेकर, सचिन वाघ, विजय जाधव, दीपक जाधव, स्वप्नील आवटे, किरण डहाळे, चंदू महानुभाव, अमोल अल्लाट, दिनेश शिंदे, अमित भगत, निलेश शिरसाट, आत्माराम आढाव आणि गणेश कोठुळे, नितीन हांडोरे, प्रतीक अल्लाट, अनिकेत शिंदे, तुषार पाटील, आकाश मालुंजकर, अनिल पाळदे, प्रमोद सुजगरे, सुशांत बागुल, जय यादव, स्वप्नील शहाणे, कुणाल शहाणे, राहुल चटोले, विश्वास कापसे, बाबळेताई, पोरजेताई हे यावेळेस उपस्थित होते. दिनानिमित्त प्रभाग 22 मधील आम्ही चारही नगरसेवक योगेश भाऊ गाडेकर, केशव तात्या पोरजे, मी वैशाली दानी आणि संजीवनी हंडोरे, आम्ही चारही नगरसेवक आणि सर्व अधिकारी कर्मचारी मिळून आम्ही हे नदी संवर्धन, नदी स्वच्छता करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. खरं तर ही नदी म्हणताच येणार नाही. मी तर बघितलं, आपण थोडंसं कॅमेरा जर इकडे फिरवला तर ही गटार, गंगा पण म्हणता येणार नाही, गटारच आहे. म्हणजे नदी ही वालदेवी नदी होती आणि ह्या नदीचं एक पावित्र्य होतं. ह्या नदीचा उगम झालेला अंजनेरी पर्वतातून आणि अंजनेरी ह्या पर्वतातून झालेला असताना अंजना मातेने इथे ह्या नदीच्या उगमाच्या इथे तप केलेलं आहे. येणाऱ्या सिंहस्थामध्ये ह्या नदीला खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. परंतु इथे प्रशासनाचं असेल, महानगरपालिकेच्या अगोदर जे प्रशासन होतं आणि आम्ही अनेक वेळ सांगूनही इथे खूप दुर्लक्षित हा भाग झालेला आहे. आमचा हा परिसर म्हणजे आम्ही दोन्ही साईडला जे आहे, विहितगाव असेल, देवळाली गाव असेल, तिकडे वडनेर असेल, हे आम्ही दोन्ही तीराला गटारीच्या साईडला राहतो असं वाटतं. इथे दशक्रिया शेड आहे, दाबे होतात, दशक्रिया होते. ह्या पवित्र स्थान हे म्हणताच येणार नाही आहे. अंजना मातेने जेव्हा तप केलं होतं तेव्हा तिने ह्या नदीला स्पर्श केला होता आणि सिंहस्थाच्या निमित्ताने याला खूप मोठं पावित्र्य असूनही आपण दुर्लक्ष करत आहोत. द्यावं इतकं मी आमच्या चारही नगरसेवक, आमचे प्रभागातले कर्मचारी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, यांच्यातर्फे मी निवेदन करते. पर्यावरण दिन, आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता व समस्त नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं. खरोखर अतिशय खेद वाटतो की वालदेवी नदीची हालत बघून दुःखही होतं की इतकी चांगली वालदेवी नदी आणि पूर्वी इतकं स्वच्छ पाणी असायचं, पण आता कुठेतरी प्रशासक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं. आज इथं शेकडो विद्यार्थी असतील, पालक असतील, नागरिक असतील या मोहिमेत सहभागी झाले आणि वालदेवी नदी स्वच्छ करताय. मला प्रशासनाचा निश्चित निषेध करूशी वाटतो की आजच्या दिवशी त्यांना नंदिनी नदीची आठवण आली, पण त्यांना वालदेवी नदीची आठवण झाली नाही.
महापौरांनी चांगला उपक्रम हाती घेतला आहे की नंदिनी नदी स्वच्छ करण्याचा आजच्या दिवशी, पण त्यांना वालदेवी नदी का नाही हटवली याचंही आम्हाला दुःख वाटतं. वारंवार पत्रव्यवहार केले असतील, वारंवार आयुक्तांना देखील आम्ही भेटलो, पण आयुक्तांनी देखील या गोष्टीची दखल घेतली नाही, ना महापौरांनी दखल घेतली. कुंभमेळा आहे म्हणून फक्त शहरात कामं करायचे आणि बाजूला लक्ष द्यायचं नाही, असे विचार या आयुक्त व महापौरांचे आहेत. त्यांनी लवकरात लवकर वालदेवी नदीला व्हिजिट करावी, वालदेवी नदी आम्हाला स्वच्छ करून द्यावी, आणि ती जर केली नाही तर निश्चित आम्ही वालदेवी नदीसाठी तीव्र आंदोलन करू. नाशिक रोड देवळेली गाव ईदगाव प्रभाग क्रमांक 22 मधील दोन्ही गावांमधून जात असणारी वालदेवी नदी ही स्वच्छता अभियान हाती घेण्यात आलेलं आहे. या अभियानासाठी प्रभागाचे 4ही नगरसेवक केशवदादा पोरजे, संजीवनी हांडोरे, वैशाली दाणी व मी स्वतः योगेश गाडेकर, सर्व सेवाभावी संस्था या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ देवळाली नाशिक रोड आहे, रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड आहे, तसेच परिसरातील विविध असे सर्व मंडळं आज स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. प्रत्येकाने आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि खरं तर आपण सर्वजण बघताय, आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आम्ही जी वालदेवी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे, खरं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने वालदेवी नदीवर वारंवार या ठिकाणी काम केलं पाहिजे. सातत्याने माझी आई, माझी नगरसेविका सौ सत्यभामा गाडेकर यांनी पाठपुरावा केला. स्वच्छता मोहीम 2016 पासून या ठिकाणी हाती घेतलेली आहे, परंतु प्रशासनाचं दुर्लक्ष हे सातत्याने वालदेवी नदीकडे होते. परंतु आज सर्वजण आम्ही नाशिक महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे, घनकचरा व्यवस्थापन विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, उद्यान विभाग आहे, यांच्या सर्वांच्या सहकार्याने नाशिक रोड विभागीय स्वच्छता निरीक्षक माननीय साळवे साहेब आहेत व सर्व पदाधिकारी आजच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेत. सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. ही सर्व नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग लाभला. या स्वच्छता मोहिमेमध्ये साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद देखील या अभियानामध्ये सहभागी आहेत. आज ही वालदेवी नदी आम्ही रोकडवाडी श्री अण्णा गणपती देवस्थानपासून तर विहितगाव अमरधामपर्यंत ही नदी दोन्ही बाजूने व नदीमध्ये असलेला जो काही कचरा आहे तो आज आम्ही पूर्णपणे उचलणार आहोत व त्यानंतर देवळाली गाव गंधमुक्ती हॉलच्या बाजूला पाठीमागे भव्य असं वृक्षारोपण या ठिकाणी आणि विहितगावच्या दशक्रिय हॉलच्या बाजूला वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. स्वच्छता मोहिमेनंतरच वृक्षारोपण आज करून आम्ही जागतिक पर्यावरण दिन हा साजरा करणार आहोत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.